सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा आजचा या वन ऑफ द मोस्ट पॉवरफुल रील मध्ये। 1907 साली पंजाब मधील बंगागाव येथे जन्म झाला। स्वातंत्र्याच्या लढाईतील एका आगीचा शिलेदार भगत सिंग लहानपणापासूनच देशभक्तीचे संस्कार त्यांच्या मनावर कोरले गेले होते। जलियांवाला बाग हत्याकांड पाहून त्यांच्या मनात ब्रिटिश विरुद्ध क्रांतीची ज्वाला पेटली। शाळा सोडून ते क्रांतिकारकांच्या संघटनामध्ये सामील झाले आणि हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन मध्ये प्रवेश घेतला। 1928 मध्ये लाला लजपतरायांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्यांनी जेम्स स्कॉटवर हल्ला करण्याचे ठरवले, पण चुकून सॉन्डर्स ठार झाला। 1929 मध्ये दिल्लीतील असेंब्लीमध्ये त्यांनी आणि बटुकेश्वर दत्त यांनी बॉम्ब फेकले। मारण्यासाठी नव्हे तर जनतेला जागवण्यासाठी इन्कलाब जिंदाबाद जल्लोष देशभर घुमला। जेलमध्ये असतानाही भगतसिंग लेख लिहित राहिले, पुस्तके वाचत राहिले। फाशीची तारीख जवळ येत होती, पण त्यांच्या डोळ्यात भीती दिसत नव्हती। 23 मार्च 1931 रोजी भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांनी हसत हसत फाशी स्वीकारली आणि अमर झाले। आजही त्यांचे शब्द देशाला प्रेरणा देतात। तुम्ही मला मारू शकता, पण माझे विचार नाही। भगतसिंग जरी हा नाव घेतलं की हृदयात जळते देशप्रेमाची ज्योत।